तुम्हाला माहिती आहे का, भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवाव्यतिरिक्त माघ महिन्यात देखील एक गणेश उत्सव असतो, त्याला माघी गणेश उत्सव असे म्हणतात. ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा होता. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडलेला आहे. माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस गणेश जयंती म्हणून ओळखला जातो. एका पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसाला मारण्यासाठी 3 वेळेस अवतार घेतला होता. पहिला अवतार हा वैशाख शुल्क पौर्णिमेला, तिला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात. तर दुसरा अवतार हा भाद्रपद शुल्क चतुर्थीला, तिला गणेश चतुर्थी असे म्हणून ओळखले जाते. आणि तिसरा अवतार हा माघ शुल्क चतुर्थीला, तिला गणेश जयंती म्हणून ओळखले जाते. प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपवास सोडण्यात येतो. पण माघी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन न घेण्याचा सल्ला दिला जातो. एका पौराणिक कथेनुसार एके दिवशी गणपती बाप्पा त्यांचे वाहन असलेल्या मूषकावर स्वारी होऊन फिरायला निघाले होते. बाप्पा आणि मूषक ही जोडी पाहून चंद्राला गंमत वाटली आणि त्याला आपले हसू आवडले गेले नाही. हे पाहून बाप्पाला खूप राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला. दिवसेंदिवस तू क्षीण होत जाशील आणि अमावस्येच्या दिवशी तू नाहीच होशील. अमावस्येनंतर तू कलेकलेने वाढशील आणि पौर्णिमेला पुन्हा तू पूर्ण रूप घेशील. तसेच तू केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. स्कंद पुराणातील कथेनुसार या दिवशी गणेशाने नरकांत राक्षसाला ठार मारलं होतं. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला होता. म्हणून हा दिवस माघी गणेशोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. तुम्हाला निरोगी व दीर्घ आयु लावो ही गणपती बाप्पाची प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.